नमस्कार, आरजी अदनान तुमच्यासोबत आहे ऑन MGM 90.8 FM आणि आज आपण बोलणार आहोत कॉर्पोरेटमध्ये जे काम करतायत, म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जण कॉर्पोरेटमध्ये काम करतात, ऑफिसमध्ये काम करतात आणि तेथील वर्क प्रेशर आणि मेंटल हेल्थ याबद्दल. तर याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऑल इज वेल हेल्थ केअर सेंटर कडून डॉक्टर रवी रावळकर सर. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. कसे आहात सर तुम्ही? एकदम छान सर. आपण कसे आहात? मी पण एकदम छान सर. तर सर, आजकाल आपण बघतोय की सगळ्यांचं जीवन धकाधकीचं झालंय आणि कॉर्पोरेटमध्ये बरेच जण काम करतात. म्हणजे कॉर्पोरेट असो की कोणतंही ऑफिस असो, प्रेशर तर खूप असतं. तर या जीवनशैलीचा आपल्या मानसिकतेवर कसा परिणाम होतोय? कॉर्पोरेट युगामध्ये आता जो फ्लो आहे सगळं कॉम्पिटिशन झालेलं आहे. सर्वकडे कॉम्पिटिशन झाल्यामुळे त्याचा नुसता मानसिक आरोग्यावर संबंध येत नाही, त्याचा शारीरिक सुद्धा संबंध येतो, भावनिक सुद्धा संबंध येतो. पूर्ण शेड्यूल जे आहे 24 आवर्समध्ये कंपन्या काम करतात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये व्यक्ती काम करताना त्याचं मानसिक संतुलन, भावनिक आणि शारीरिक सोबत ठेवताना त्याला भरपूर प्रकारचे चॅलेंज येतात. कारण नाईट शिफ्टमध्ये त्याला डेला झोपणं गरजेचं आहे आणि त्याला डेची ड्युटी असताना नाईटमध्ये तर नॅचरल तो झोपणार आहे. पण हे सगळं त्याचं जे सायकल चेंज होतं त्याच्यामुळे त्याच्या आरोग्यावरती त्याचा भरपूर प्रमाणात परिणाम होतो. तिथल्या वेळा पाळणे, त्याच्यानंतर त्याचे स्किल डेव्हलप करणे, त्याला रिझल्ट त्या प्रकारचे देणे, त्याच्यानंतर वेळोवेळी त्याच्या सुट्ट्या वगैरे ऍडजस्ट करणे, त्याच्या घरची परिस्थिती पण मॅनेज करणे, पर्सनल लाईफ पण मॅनेज करणे, सोशल लाईफ पण मॅनेज करणे आणि सगळं करत असताना त्याला त्याची ड्युटीमध्ये त्याचा परफॉर्मन्स सुद्धा देणं आहे. कारण त्याला पुढचं जे टार्गेट असतं त्याला प्रमोशनचं पण असतं. ओके. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, मोस्ट ऑफ द केसेस की त्याला बऱ्याचशा त्याच्या पर्सनल प्रॉब्लेम शेअर करता येत नाही मॅनेजमेंट सोबत, HR डिपार्टमेंट सोबत सुद्धा. आणि मग ओव्हर टाइम जर वगैरे अजून ड्युटी वगैरे लागू झाली, तो मानसिक त्रास हा प्लस होऊन जातो पुन्हा. वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस या दोन्ही प्रकारच्या कामकाजातून येणाऱ्या मानसिक त्रासामध्ये काय फरक जाणवतो? वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस दोन्ही संकल्पना ऐकायला खूप छान वाटतात ऍक्च्युअली, पण जो प्रॅक्टिकली फील्डवरती ऑन ड्युटी काम करतो त्याला ते चॅलेंज सगळे फेस करावं लागतात. वर्क फ्रॉम होम मध्ये फक्त बेनिफिट एवढंच आहे की त्याचा प्रवास वाचला, त्याचं जाणं येणं, त्याचं ट्रॅफिक आणि त्याचं जे समजा ड्युरेशन पिरियड आहे तो त्याचा जो म्हणजे एक्झर्शन होणार आहे त्याच्या बॉडीचं, आणि त्या बॉडीमधून जर आता तुम्ही बघता ट्रॅफिक खूप आहे, प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यातून ऑटोमॅटिक त्याच्या भावनिक आणि मानसिक व त्याचा परिणाम होतो ऑटोमॅटिक. तर वर्क फ्रॉम होम वाला घरातून बसून काम करताना त्याला टार्गेट राहणार आहे, नो डाऊट. त्याला चॅलेंज तर तिथं पण आहे सगळं, पण किमान तो थोडासा मेंटली फ्री राहू शकतो आणि वर्क फ्रॉम होम मध्ये जास्त पद्धतीने त्याचं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. पण वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये त्याला सगळं जाणं सुद्धा आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग सुद्धा आली आणि तिथं वेळा पण पाळणं आहे. वेळा पाळल्यानंतर त्याला परफॉर्मन्स पण देणं आहे, सगळा रिझल्ट पण आले पाहिजे. म्हणजे त्याला चॅलेंजिंग वर्क फ्रॉम होम पेक्षा वर्क फ्रॉम ऑफिसवाल्याला जास्त आहे. म्हणजे तिथलं वातावरण, तिथलं सगळं काम, सगळ्या गोष्टी त्याला लाईव्ह मध्ये करणं आहे, प्रॅक्टिकली मध्ये. लाईव्ह तो वर्क फ्रॉम होम मध्ये पण आहे, पण कमीत कमी तो खाऊन पिऊन ते काम करू शकतो. काय त्याला तिथं वेळेची मर्यादा नाही एवढं, म्हणजे तो मध्ये ब्रेक घेऊ शकतो बरेचशा प्रमाणामध्ये. तो त्याच्या हातात तो वेळ आहे, कसा टाइम सेव्ह करायचा आहे. पण सर, आता इतके सर्व कंपनीज आहेत, नॅशनल इंटरनॅशनल कंपनीज आहेत, पण एम्प्लॉईजना तर फ्रस्ट्रेट होतात, डिप्रेस होतात, प्रेशर हँडल करता येत नाही. तर कंपन्यांनी काय करायला पाहिजे आपल्या एम्प्लॉईजची मेंटल हेल्थ ठीक करण्यासाठी? शारीरिक, मानसिक, भावनिक त्रासातून व्यक्ती जाणारच आहे, नो डाऊट. काय पण कंपन्यांनी यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. उपक्रम म्हणजे समजा आता बाहेर समजा आपण गव्हर्नमेंटचं इंडियन गव्हर्नमेंटचं जर घेतलं तर 5 days वर्किंग आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला. नॅशनल गव्हर्नमेंटला अजून लागू केलेलं नाही, पण हा गव्हर्नमेंटचा रूल झाला फक्त गव्हर्नमेंट ड्युटीसाठी. पण प्रायव्हेटमध्ये पण बऱ्याचशा कंपनी, तुम्ही जर MIDC बघितलं, आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरची म्हणजे चर्चा करतोय मी, कंपन्यांचा जो अभ्यास आहे, बऱ्याच कंपन्यांनी 5 days वर्किंग केलं आहे. आणि 5 days वर्किंग मध्ये फायदा काय होणार, जर कंपन्यांनी हा सपोर्ट केला तर 2 days जे म्हणजे वर्कर्स आहेत यांना फॅमिलीला वेळ देता येईल, स्ट्रेस त्यांचा कमी होईल आणि बऱ्याच प्रमाणामध्ये ते खुश राहतील. तर नक्कीच ते 5 days मध्ये त्यांची विल पॉवर, इम्युनिटी पॉवर वाढलेली असणार आणि जास्त प्रमाणात त्यांचं काम चांगलं होणार. त्याच्या व्यतिरिक्त कंपन्यांनी 5 days वर्किंग मध्ये सुद्धा एखादा दिवस नाही एव्हरी वीक पॉसिबल तर वन्स इन अ मंथ, ओके, याच्यामध्ये किंवा ट्वाईस इन अ मंथ, जसं पॉसिबल आहे ज्या कंपन्यांच्या मॅनेजमेंटनुसार
तिथल्या वर्क प्रोफाईलनुसार त्यांनी वेगवेगळे उपक्रम पण राबवायला पाहिजे की त्यांना एखादा काहीतरी इंडोर काहीतरी हॉबीजचा वगैरे क्रिएट इंडोर बऱ्याचशा लोकांमध्ये इंडोर आउटडोर हॉबीज असतात इंडोर मध्ये काय काय आहे तर ऍक्टिव्हिटी घ्यायला पाहिजे थोडंसं गेट टुगेदर घ्यायला पाहिजे किंवा एखादा टूर काढला वन्स इन मध्ये एंड ऑफ द मंथ किंवा एखादा चांगला परफॉर्मन्स झालेला आहे त्या कर्मचाऱ्यांनाही सगळ्याला पॉसिबल कारण बजेटचा इश्यू असतो पण काही क्वालिटी पीपल आहेत त्यांना सरप्राईज मध्ये बोनस म्हणा तो दिवाळीचा तर तो कॉमन आहे तो काही विशेष नाही तो सगळ्यालाच मिळतो पिऊन टू बॉस ओके पण बाकीच्या वेळेमध्ये पण जो एखादा व्यक्ती समजा चांगलं काम करतो परफॉर्मन्स चांगला करतो त्याला एक सरप्राईज मध्ये काही गिफ्ट दिलं नाही तुम्ही पैसेच द्या असं काही नाही तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना सरप्राईज गिफ्ट द्या त्यांचं कौतुक करा त्यांच्यामध्ये काय काय ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये ते तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम पण घेऊ शकता एखादा टूर काढल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये विशिष्ट लोकांनाच ते पॅकेज द्या त्यांना बघून बाकीच्यांना इन्स्पिरेशन मिळेल अजून काय यार यांना भेटलं नेक्स्ट टाइम मला भेटलं पाहिजे त्यांच्यामध्ये तुम्ही कॉम्पिटिशन ठेवा ना त्याच्यामधून कंपनीचा बल्कमध्ये जो म्हणजे इन्कम होईल ते निश्चित एक चांगल्या प्रमाणात होईल पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ही कशी बॅलन्स ठेवायला पाहिजे जेणेकरून मेंटल प्रेशर कमी होईल पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीमध्ये म्हणजे कधीच याची मिक्स खिचडी नाही झाली पाहिजे हे व्यक्तीचं म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंटचा इश्यू आहे ऍक्च्युली हा तर म्हणजे जसं आपण म्हणतो कम्युनिकेशन स्किल बिहेवियर थेरपी मॅनर्स हे सगळं पाळलं पाहिजे काय तसंच हे सुद्धा त्या रिलेटेडच आहे एक प्रकारे की तुम्ही प्रोफेशनल लाईफला आणि तुमच्या ऑफिशियल लाईफला मिक्स नका करू कारण तुमची प्रोफेशनल लाईफ जी आहे ती तुमच्या घरच्या पुरती मर्यादित आहे तुमच्या घर म्हणजे पर्सनल लाईफ जी तुमच्या घरच्या प्रती मर्यादित आहे तुम्ही तुमच्या नाते गोते शेजार आणि समाज इथपर्यंतच तुम्ही तिला मर्यादित ठेवलं पाहिजे म्हणजे प्रोफेशनल लाईफच्या वेळेस तुम्ही तेव्हा फोकस तुमचा वर्कवर झाला पाहिजे पूर्ण प्रॉपर काम झालं पाहिजे बिफोर टाइम गेलं पाहिजे लेट आलं पाहिजे हे सक्सेस मंत्र आहे हा एखाद्याच्या प्रमोशनचा बिफोर जाणे आणि लेट येणे आणि पूर्ण वेळ कामावरती डेडिकेशन देणे मी त्या कंपनीचा वर्कर नाही एम्प्लॉय नाही मी बॉस आहे या फिलिंगनी जेव्हा ते काम होईल आणि मॅनेजमेंट सुद्धा वर्करला फॅमिली मेंबर म्हणून बघेल हा वर्कर म्हणून नाही म्हणजे नुसतं टार्गेट असावे नो डाऊट बट त्याला प्रेशर नसावे फॅमिली मेंबर सारखं त्याला हँडल केल्यानंतर व्यक्ती पण प्रोफेशनल राहतो आणि जो जेव्हा तो पर्सनल लाईफमध्ये असतो तेव्हा पर्सनल बरोबर जगतो तो इकडचं तिकडे होऊच देत नाही कारण कसं आहे त्याच्यावर मॅनेजमेंटचा पण खूप मोठा हात आहे म्हणजे जसं म्हणता बाप तसा बेटा आणि गुरु तसा चेला हे सगळं लागू आहे स्ट्रेस पासून मुक्त होण्यासाठी आणि या सर्व मेंटल हेल्थ पासून मुक्त होण्यासाठी काय छोटे छोटे उपाय करू शकतात ते एम्प्लॉईजनी यासाठी भरपूर सारे छोटे छोटे उपाय आहेत म्हणजे पहिला योगा प्राणायाम मेडिटेशन शतपावली वॉकिंग तर ह्या तो आता घरात करत नाही त्याचा ड्युटीचा लोड होता त्यांनी आरामाला प्राधान्य दिलं आता ड्युटीवर कसं फॉलो करायचं आहे तर त्याचे जे ब्रेक होत आहे किंवा तो जेव्हा ऑन टेबल आहे तेव्हा त्यांनी जीभ जर समजा टाळूला लावली मधल्या वेळेमध्ये बऱ्याचशा ब्रेकमध्ये समजा जेव्हा त्याला बोलायचं नाही त्यावेळेस त्यांनी जीभ जर टाळूला लावली तर आपलं टाळूला जीभ लावली डायरेक्ट आज्ञाचक्राशी कनेक्शन आहे आपलं म्हणजे अध्यात्मानुसार सांगतोय डायरेक्ट आज्ञाचक्राला कनेक्शन आहे किती जरी मोठा स्ट्रेस असेल त्याला तर तो शांत होणार आज्ञाचक्राला कारण आज्ञाचक्र म्हणजे आपल्या नाळाला जोडलेलं आहे बेंबीला बाळ जेव्हा होतं तेव्हा नाळ कट होते ना तर ते चक्र डायरेक्ट तिथं 7 चक्र म्हणजे जे चक्र आहे ते तिथं जास्त पॉवरफुल आहे तर मग त्यांनी काय करायचंय मध्ये मध्ये जेव्हा ब्रेक होईल जीभ टाळूला लावायची त्याच्यानंतर त्यांनी जे आपल्या बॉडीची जी हालचाल आहे एकाच अँगलनी बसायचं नाही पाय कधी लेफ्ट कधी राईट आणि हे स्वतःशी बोलत राहायचं कॉन्शियस सबकॉन्शियस माइंड दोन आहेत आपले अंतर्मन आणि बाह्य मन आणि छोटा मेंदू आणि मोठा मेंदू आणि तो किती तास जरी खुर्चीत बसला आता आम्ही पण काउन्सिलिंग रूममध्ये खूप तास खुर्चीत बसतो दिवसभर जरी बसलो तर असेच फ्रेश राहणार तो काही बॉडीला काही होणार नाही सूज येणार नाही हातापायात मुंग्या येणार नाही मग त्यावेळेस पाय हलवत राहायचे मध्ये मध्ये वॉशरूमला जो ब्रेक आहे त्यावेळेस थोडेसे 10-20 पावलं चालणं होऊन जातं लंच ब्रेकमध्ये जो ब्रेक होतो समजा त्यावेळेस पण शतपावली करून घ्यायची आणि हाताच्या पायाच्या मुवमेंट्स करायचे सगळ्यात महत्वाचं पाणी प्रत्येक 1 तासाला 1 तांबे पिलं पाहिजे स्ट्रेसला कमी करण्यासाठी पाणी बॉडीत जास्त पाहिजे जेवण कमी केलंच चालेल पण पाणी जास्त मधल्या वेळेत तुम्हाला ज्युसेस पॉसिबल असेल तुम्ही ज्युसेस प्या एक शेवटचा प्रश्न सर आता की आपलं स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही प्रत्येक एम्प्लॉईला किंवा बॉसला सुद्धा कारण की जे प्रेशर देतात ते बॉस लोक असतात तर त्यांना काय मेसेज द्याल स्ट्रेस घालवण्यासाठी एम्प्लॉय आणि बॉस हो एक तर बॉसने स्ट्रेस देऊच नाही आणि दिला तर एम्प्लॉयनी कसं हँडल करायला पाहिजे ओके व्हेरी नाईस क्वेश्चन हे बघा शेवटी बॉस हा बॉसच्या रोलचा टॅग आहे फक्त काय आणि एम्प्लॉईला सुद्धा एक टॅग आहे पिऊन टू अकाउंटंट जी कोणत्या पोस्ट असेल समजा उदाहरण
पण भावना देवानी सगळ्याला सेम दिलेल्या आहेत. बॉस आहे म्हणजे तुम्ही त्याला अंडर प्रेशर, टेन्शन, तुम्ही त्याला समजा जर देत बसले काय, तर तो काम तर करणारच आहे पगारासाठी, त्याची मजबुरी, तो कॉम्प्रोमाइज प्लस सॅक्रिफाईस मध्ये असतो काय. पण तो फोटोवाला स्माइल देतो, जे फोटोग्राफर म्हणतो स्माइल प्लीज, ते खोटं हास्य देतो मग तो. त्याच्या चेहऱ्यावर खरं हास्य राहण्यासाठी बॉसनी सुद्धा त्याला फॅमिली मेंबर समजणं आहे. आणि त्यांनी सुद्धा बॉसला मी वर्कर नाही, ही माझीच कंपनी, मीच या बॉस, या कंपनीचा बॉस मीच आहे, हा जो स्वतःला फील करणं आहे, फक्त म्हणून दाखवून नाहीये, फील करणं आहे. म्हणजे फिलिंग गुड मध्ये तो राहील तर ऑटोमॅटिक स्ट्रेस बाजूला राहील. आणि एक दुसऱ्याला गिव्ह अँड टेक जो रिस्पेक्ट आहे तो बॉटम ऑफ हार्ट झाला पाहिजे. बिंबीच्या डेटापासून म्हणूया वाटल्यास काय, तो इथून झाला म्हणजे पॉलिटिक्स आहे. 4 प्रकारे, आणि गुडघ्यातून झाला तर विषय संपला. बरोबर आहे. म्हणजे फॉर्मॅलिटी आणि प्रॅक्टिकल ह्या लाईफच्या 2 वेगवेगळे पार्ट आहेत. प्रॅक्टिकली राहायचं आहे आणि गिव्ह अँड टेक जो रिस्पेक्ट आहे तो एकदम म्हणजे हृदयातून पाहिजे, तर हे काम होणार आहे. आणि टाइम मॅनेजमेंट पाळणं सगळ्यात मेन काय माहितीये का, बॉसला तुमच्यावर डाऊट येईल असं कार्य करूच नका ना. तुम्ही डेडिकेटेड राहतो, तो तुम्हाला त्याचं मानधन देतोय ना, तुमच्या त्या मेहनतचं मूल्य तुम्हाला जर भेटतंय, तर तुम्ही काम असं करा की कॅमेऱ्यातच तुम्ही दिसताय म्हणून का बरं करताय. तुम्ही ज्या ठिकाणी कॅमेरा तिथं पण डेडिकेशन द्यायला, शेवटी वरतून देव तो बघतोय ना, एक युनिव्हर्स, एक पंचमहाभूत, काही तर मानणारा एक व्यक्ती असतो वेगळ्या धर्म जातीनुसार, कोणीतरी एक शक्ती भक्ती आहे तुम्हाला. तुम्ही तुमचं काम कार्य असं करा की तुम्हाला असं बसल्या बसल्या झोप आली पाहिजे, तुम्हाला गोळ्या घेऊन झोपायची गरज नाही पडली पाहिजे. त्याच्यात माणुसकीच्या भावनेतून रिस्पेक्ट करणं आहे. आणि आय एम समथिंग बॉसनी पण बाजूला ठेवणं आहे काय, सगळं काही एव्हरीथिंग आहे काय, पण आय एम नथिंग मध्ये जर राहिलं तर काय होतं की ऑटोमॅटिक एम्प्लॉई अट्रॅक्ट होतात. कारण बॉसची आभावावर पॉझिटिव्ह काम करते, की बॉसच आपला स्वतःहून उचलून ग्लास ठेवतोय किंवा ते टेबल आवरतोय, ऍक्च्युअली काम त्या पिऊनचं होतं, बाय मिस्टेक त्यातून राहून गेलं किंवा तो आळशी आहे, तर तो जेव्हा तो बघतो तो ऑटोमॅटिक त्याला न सांगता सुद्धा कामं होतात. जितके ऑर्डरनी काम होत नाही ना, तितके मौन मध्ये जास्त काम होतात. स्माइली फेस खूप काही करून जातो, चेहरा बोलतो, डोळे बोलतात, असंच नाही म्हटलेलं आहे. पण असे बॉस पण भेटणं खूप मुश्किल आहे जरा आजच्या काळात. नशिबाचा भाग आहे, योग लागतात. बॉस म्हणजे कसं एक असं राक्षसासारखा चेहरा वाढतो. तर मी जे काही बोलतोय सध्या कसं आहे, ऑफिसला जायचा टाइम होतोय लोकांचा, सकाळची वेळ, त्यांना पण त्यांचा बॉसचा चेहरा आठवला असेल आणि ते विचार करत असेल की यार माझा बॉस असा बिलकुल नाहीये. खैर तुम्हारे खत में हमारा सलाम, मतलब हम सब ना तो एक ही दुःख की सवारी है यार. खैर जाऊन द्या. सो थँक्यू सो मच सर, थँक्स अलॉट. खूप छान वाटलं आज तुमच्यासोबत बोलून. थँक्यू सो मच. वर्क प्रेशर कशा प्रकारे हँडल करायला पाहिजे याबद्दल खूप सविस्तर माहिती आम्ही जाणून घेतली. आय होप की याचा नक्कीच आपल्या लिस्नर्सला फायदा होईल आणि ते